हॅलो गाईज, मी कल्याणी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका अशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी बनवत आहे इडली. तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल का मी इडलीचं भिजत टाकलेलं आणि आज इडली बनवते आहे. तर इडली बनवणं खूप मुश्किल आहे, मुश्किल नाही सोपं आहे, पण त्याचे 2 दिवस इडली बनवण्यामध्ये जातात. एक दिवस इडलीचं भिजत टाका, दुसऱ्या दिवशी ते बनवा, त्याची भांडी घासा, हे खूप कठीण आहे असं. त्यानंतर मस्तपैकी ती इडली वगैरे बनवून घेतली आणि आज मला सुट्टी होती. तर मग म्हटलं चला घरातली थोडीशी साफसफाई वगैरे करू. आणि घरातली साफसफाई करतच होते तर घरात ना हे गिटार भेटलं आणि मग इथे नवरोबा कशी गिटार वाजवत आहेत असो. त्यानंतर त्यांनी मस्तपैकी असं गिटार वगैरे वाजवलं. सकाळची मॉर्निंग फ्रेश तर झाली आमची. मग नाश्त्याला मस्तपैकी इडली वगैरे खाल्ली आणि इडली बनवली. त्यानंतर चटणी पण बनवायला घेतली. एकदम सिंपल आणि सोप्या प्रकारे अशी मी चटणी बनवून घेतली. फक्त त्याला जिरे आणि मोहरीचा तडका देऊन घेतला आणि छान अशी ती चटणी पण बनवून घेतली. त्यानंतर चटणी बनवून झाल्यावर मस्त नवरोबांना नाश्ता वगैरे दिला आणि त्यांनी पण मस्तपैकी नाश्ता केला. आणि इथे बघा, ही इडली नाही बनलेली, ते वेगळंच काहीतरी बनलेलं आहे. पहिले तर पीठ ना थंडीमुळे आता जास्त फुगलं नाही आणि इकडनं तिकडनं बनली तर ती पण चांगली नाही बनली. मग त्यानंतर मस्तपैकी डोसा वगैरे बनवून घेतला, कारण नवरोबांना डोसा आवडतो. आणि मग डोसा वगैरे बनवला, त्यांना नाश्ता दिला. इथे बघा मी आंघोळ पण नव्हती केली, मग मस्तपैकी अशी आंघोळ केली. आणि त्यानंतर इथे मी स्किन केअर करायला घेतलं. काही नाही, 10 रुपयाचं आणलेलं तेच लावलं. बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉग.